भारतात 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू झाली। त्या घटनेला 50 वर्ष पूर्ण होत असताना केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत। त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित विशेष कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह आमदार मंदा म्हात्रे, आमदार शरद सोनावणे, महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार तसंच महापालिका विभाग प्रमुख अधिकारी, माजी नगरसेवक मंचावर उपस्थित होते। या निमित्त विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या भव्यतम पॅसेजमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या आणीबाणी विषयक छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला। तसंच या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेल्या लोकशाही चिरायू हो या कोऱ्या फलकावरती उपस्थित मान्यवर अधिकारी आणि नागरिकांनी स्वाक्षरी करून तो फलक साक्षांकित केलाय। यावेळी केंद्र सरकारने विशेष प्रदर्शित केलेल्या आणीबाणी विषयक लघुपटाचं प्रक्षेपण करण्यात आलंय। तसंच व्यासपीठावर ठेवण्यात आलेली राजदंडाची प्रतिकृती लक्षवेधी होती। आणीबाणीच्या 50व्या वर्षपूर्तीचा हा कार्यक्रम संविधानाबाबतचा आदर आणि राष्ट्राभिमान दर्शवत लोकशाहीचा सर्वार्थाने जागर करणारा होता। आपल्या देशामध्ये प्रथमच आणीबाणी लागून 50 वर्ष पूर्ण होतात आणि आणीबाणी लागण्याची जी कारणं आहेत आणि या आणीबाणीमध्ये होणारे जे आपले मूलभूत अधिकारांच्यावर येणारी गदा आणि मूलभूत अधिकार हे आपल्या जगण्यासाठी किती महत्त्वाचे आहेत याबाबत सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीची आज समाज प्रबोधन व्हावं आणि याच्यामधून लोकशाहीची जी आपली जी खरी परंपरा आहे ती लोकशाही किती मजबूत राहिली पाहिजे आणि लोकशाही मजबूत राहण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन कसं काम केलं पाहिजे याच्याबाबतच आज आपण जर हे सर्व प्रदर्शन बघितलं असेल त्या प्रदर्शनामध्ये सुद्धा लोकशाहीची जी आपण सुरुवात झालेली म्हणतो तर आपल्याकडे ऋग्वेद आहेत, अथर्ववेद आहे, तेव्हापासून आपल्याकडे संसद, सभा, समित्या असं आहे। आजही संसद हा शब्द आज आपल्यामध्ये वापरामध्ये आजही आपण आहे आणि एवढं आपण महाभारत बघितलं, रामायण बघितलं, त्याच्यामध्ये सुद्धा लोकांच्या लोकप्रशासनाला किती महत्त्व होतं आणि सर्वात जवळचं जर आपण बघायला गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस आपण राज्य म्हणतो आणि लोकप्रशासनाचे किती महत्त्व आहेत, लोकांच्या अधिकारांचे किती महत्त्व आहे हे सगळं त्याच्यामधून अधोरेखित होतं आणि आज आपण भारतीय जी संविधान आहे, आपली जी घटना आहे, आज आपण 75व्या वर्षामध्ये आज आहोत। त्याच्याबरोबर आपण 50 वर्षे जी आणीबाणी लागण्याची 25 जानेवारी म्हणजे 25 जून 1975 मध्ये सुरुवात झाली होती, जवळजवळ 21 महिने कालावधीपर्यंत राहिली होती। तर त्या काळामध्ये आलेले जे काही नागरिकांना जे अनुभव आहे त्यावेळेस आलेल्या मूलभूत अधिकारावरची जी गदा आहे ती आल्याने काय होऊ शकतात, त्याचे परिणाम काय होतात ही थोडी जनजागृती करण्याचा हा उपक्रम आहे। माननीय पंतप्रधान महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी सर्वांना या आवाहन केलं की या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं। आजही आपण विद्यार्थ्यांची रॅली काढली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जे बोर्ड्स आहेत, प्लकार्ड्स आहेत ते केंद्र सरकारने पाठवलेले होते। आज आपल्या मागे जर बघितलं असेल तर हे प्रदर्शन सुद्धा आपल्याला त्या काळामधलं जे काही घटनांचे अधोरेखित करणाऱ्या बाबी आहेत त्या आपण याचं प्रदर्शन लावलं, ते महिनाभर राहील। तर नागरिकांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी आणि आपल्या घटनेबाबत, आपल्या मूलभूत अधिकारांबाबत आणि जागरूक राहावं, त्याचबरोबर आपल्या कर्तव्याबाबत सुद्धा आपण जागरूक राहिलं पाहिजे, एवढंच या निमित्ताने मी आवाहन करतो।